जय जय रघुवीर समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कापूर का जाळतात याचं खरं कारण समजावून सांगते. ही कथा आहे एका छोट्या गावातील मंदिराची. त्या गावात एक जुनं मंदिर होतं आणि त्या मंदिरात एक पुजारी रोज सकाळ संध्याकाळ पूजा करत असे. दररोज आरतीच्या शेवटी तो एक गोष्ट न चुकता करत असे, तो म्हणजे कापूर लावणे. घंटा वाजवत असे तर हे सर्व तो करत असे. एक दिवस त्या गावातला एक तरुण मंदिरात आला. तो रोज पुजारीला पाहत होता आणि त्याच्या मनात एक प्रश्न येत होता. तो पुजाऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, महाराज, एक प्रश्न विचारू का? पुजारी हसून म्हणाले, नक्की विचार. तो तरुण म्हणाला, देवपूजेमध्ये शेवटी कापूर का लावतात? दिवा लावतोच ना, मग कापूर कशासाठी? पुजारी थोडस हसले आणि म्हणाले, हा प्रश्न खूप कमी लोक विचारतात, पण कापूर जाळण्यामागे एक खूप मोठा अर्थ आहे. पुजारी म्हणाले, तुला माहिती आहे का, कापूर जळताना पूर्णपणे नाहीसा होतो, त्यामागे राख सुद्धा राहत नाही. म्हणूनच पुजारी शांतपणे म्हणाले, कापूर आपल्याला एक मोठा संदेश देतो. माणसाने देवापुढे आपला अहंकार सोडून द्यावा. जसं कापूर जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसंच माणसाने देवापुढे आपला अभिमान, राग आणि स्वार्थ हा नाहीसा करावा. पुजारी पुढे म्हणाले, आणखी एक कारण आहे. पूर्वीच्या काळात लोक घरात कापूर जाळत असत, कारण त्याचा सुगंध वातावरण प्रसन्न करायचं. म्हणूनच मंदिरात, देवघरात तो जाळण्याची परंपरा आहे. त्या दिवसानंतर तो तरुण रोज मंदिरात जाऊ लागला आणि कापूर जाळण्यामागचा खरा अर्थ त्याला समजला. कापूर जाळणे ही फक्त परंपरा नाहीये, तर त्यामागे एक सुंदर संदेश आहे. देवापुढे अहंकार सोडून श्रद्धेने जीवन जगण्याचा. तर कापूर जाळल्याने घरामध्ये तर नकारात्मक शक्ती कमीच होत, परंतु तुमच्या आयुष्यावरही त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो. ही फक्त कथा नाहीये, तर यामागे कापराचे किती मोठे फायदे तुमच्यासाठी आहेत ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भक्ती परंपराच्या या कुटुंबात आजच सामील व्हा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. सणासुदीचे व्हिडिओ देखील चॅनलवर येत असतात, तो देखील पहा. गुढीपाडव्याचे तसेच इतर सणांचे सर्व व्हिडिओ